नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझा शेवटचा व्हिडिओ फेब्रुवारीत होता. तो खूप मोठा झाला होता म्हणून मी तो 2 भागात केला होता आणि तो मी अयोध्येहून टाकला होता. मी US आले आणि 15-20 दिवसातच अयोध्येला गेले. अयोध्येची रामकथा छान झाली. मग रामकथेचे 10 भाग लिहून झाले. ते पूर्ण होता होता मी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेला गेले. ती जी गुजरातमध्ये असते ना, तिलकवाड्याहून किंवा वासवहून, ती वेगळी. ती काहीतरी 21 किलोमीटरची आहे. आणि मी जी मंडलाहून केली ती जवळजवळ 42 किलोमीटरची आहे. 2 दिवसाचीच आहे. 21 किलोमीटर चालायचं. त्याचे झाले 5-6 भाग. आणि ती परिक्रमा लिहून पूर्ण व्हायच्या आधीच मी वारीला गेले. वारी म्हणजे आपली पंढरपूरची, आळंदी ते पंढरपूर. मला एकदा चालत जायचंच होतं. ती वारी झाली. खरं तर मंडला परिक्रमेचे भाग अजून पूर्ण लिहून झालेच नाहीत. त्याच्या आधीच मी वारीला गेले. परिक्रमेहून आले आणि वारीहून आले तर मला खूप खोकला झाला, अगदी भयानक. म्हणजे मी बोलण्याच्या स्थितीतच नव्हते. त्यामुळे मला व्हिडिओचा भाग करता आला नाही. आणि ते होतंय, खोकला बरा झाला आणि आता व्हिडिओ करू म्हटलं तर आता गणपती आले. गणपती झाल्यानंतर मी युरो टूरला जाते 15 दिवस. त्यानंतर नवरात्र येते. आता नवरात्रात मी काही व्हिडिओ करू शकेन की नाही मला माहिती नाही. आता खरं तर दसऱ्यानंतर नक्की करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला कळलंच असेल की मला भटकंती का नाव दिलं. आधी US, मग अयोध्या, मग मंडला परिक्रमा, मग वारी, आता युरो टूर. अशी सारखी मी भटकतेच आहे. म्हणून मी याला भटकंती असं नाव दिलं आहे. मला माहिती आहे मध्ये खूप महिने गेले. पण आता मी आधी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचं लिखाण पूर्ण करेन. नंतर वारीचे व्हिडिओ करेन. ते मी यूट्यूबवर टाकेनच. आणि त्यानंतर नर्मदा परिक्रमेचे करेन. आपला उत्तर तट झालेला आहे. आता दक्षिण तट सुरू करायचा आहे. तो मी हे सगळं झालं की त्यानंतर करेन. ठीक आहे. तुम्ही नेहमीच माझे व्हिडिओ खूप प्रेमाने बघता आणि आपुलकीने त्याच्यावरच्या प्रतिक्रिया पण देतात. त्यामुळे यापुढेही तुम्ही तुमचे प्रेम माझ्यावरचे असेच कायम ठेवा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि थांबते. राम राम. राम राम.